सो हे गाईज प्रेज लॉर्ड, मी आहे आशिष गवई आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपला असणार आहे फायनल एक्झाम डे थर्ड इयरचा, म्हणजे थर्ड इयरचा फायनल पेपर आहे आणि त्यासाठी आपण थोडीफार प्रिपरेशन केल्या एक्झामसाठी। आय होप आजचा पेपर आपल्याला व्यवस्थित जाईल आणि त्यानंतर घरी आल्यावरती पॅकिंगसुद्धा करायचं पुण्यासाठी का हे सगळं मी तुम्हाला कॉलेजवरून आल्यानंतर सांगेन। सो आता आपण फटाफट कॉलेजसाठी तयार होऊया, कारण आता माझा फ्रेंड येईल मला पिकअप करण्यासाठी। ऑलमोस्ट 8:15 वाजलेत आणि आपल्याला 9:20ला पेपर आहे आपला। सो आता लवकर आवरून जाऊया एक्झामसाठी, कारण इथून जायलाच आम्हाला अर्धा तास लागतो कॉलेजसाठी, कारण इथून कॉलेज खूप जरा लांब आहे घरापासून। सो आपण आता डायरेक्ट कॉलेजवर जाऊया आणि कॉलेजवरती भेटूया। सो फायनली आपण घरी आलो एक्झामवरून। आजचा पेपर खूपच इझी होता आणि लास्ट होता आमचा, बॅकचा पेपर पण होता आणि थर्ड इयरचे पण पेपर झाले। मग आता रिझल्ट काय लागतो थर्ड इयरचा। तर आता आपण चाललो आहे पुण्याला कारण कॉलेजचा एक इव्हेंट आहे त्यासाठी चाललो आहे। तर तेवढाच एन्जॉय म्हणून लास्ट ट्रिप आहे, कॉलेजनं कधी आम्हाला ट्रिप दिलं नाही त्यामुळे चाललो आहे। तर आता थोडंसं पॅकिंग वगैरे राहिले, कारण आता 4 वाजता ट्रॅव्हल आहे, 3 वाजता फ्रेंड येणार आहे। तर आपण त्यासोबत जाऊया आणि जे काही तुम्हाला तिथे होणार आहे इव्हेंटमध्ये वगैरे ते सगळं तुम्हाला मी नंतर सांगेन ट्रॅव्हल्समध्ये। सो स्टे ट्यून। सो आपलं सगळं रेडी झालं आहे। 2 टी-शर्ट्स, एक टी-शर्ट माझ्या बॉडीवरती आहे आणि एक नाईट पॅन्ट, त्यानंतर एक शर्ट आणि एक जीन्स येणार आहे त्यामध्ये। हे बाकी सगळ्या गरजेच्या वस्तू आहेत ते आपल्या घेतलेल्या आहेत। माईक, ट्रायपॉड आहे, ते ट्रायपॉड घ्यायचं आहे अजून एक, आणि एक सॅक। बाकी काय हे घेणार नाही आम्ही। सो आता अर्धा तासामध्ये एक मित्र येईल माझा, सो त्याच्याबरोबर आता जाणार मी ट्रॅव्हल्ससाठी। गाईस पहिला चेकपोस्ट आलेला आहे, पहिला आणि शेवटचा। तर 3 तासानंतर हा चेकपोस्ट आलेला आहे। तर आता काय तर खाऊया आणि मोस्टली तो रेग्युलरसारखं मी माझा ब्रश, टूथपेस्ट आणि सोप विसरला आहे। सो आता तिथे जाऊन कॅरी करायचं ते पुण्यामध्ये जाऊन। तर आता ही आमची जी काही बस आहे, पहिला चेकपोस्ट 30 मिनिटसाठी आहे। तर आता आवरून सगळं थोडंसं खाणार वगैरे आणि मग डायरेक्टली पुण्यामध्ये जाणार आहे। तर तुम्हाला डायरेक्ट पुण्यामध्ये भेटतो। विषय काय माहिती आहे काय, आपल्याला तिथं जाऊन बस मिळायला पाहिजे। तेच विषय रे, प्रायव्हेट काहीतरी टॅक्सी वगैरे व्हिडिओ कट माहिती। सो गाईज स्वागत आहे तुमचं पुण्यामध्ये। तर किती तासांना आपण पोचलोय रे? 4 तास सलग नाही रे, 4 नाही जास्त झाले। सो गाईज आपली लास्ट बस आहे 10:30ला, तर आपल्याला तिथे लवकर पोचायचं आहे, कारण आता 4 मिनिटं राहिल्यात, फक्त 4 ते 5 मिनिटं। आणि आता तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो जिथे आपण स्टेला थांबणार आहे तिथे। Finally got the bus after so much of hard work. आणि काय नाही तेवढंच, बाकी काही विषय नाही। फायनली आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनवरती आलो आहे। खूप थकलो आता, अजून जेवायचं आपण। तर आता बघूया काय ओपन आहे काय नाही, कुठं जेवायचं कुठं नाही। तर पहिलं आपण आपल्या पॉईंटवरती जाऊया जिथे आपण थांबणार आहे। अथक परिश्रमानंतर एक आम्हाला हॉटेल मिळालेलं आहे, सावली हॉटेल। कारण खरंच खूप आम्ही दमलो आहे, पाय वगैरे आमचे खूप दुखायला लागले। तर कारण तुम्हाला कसं वाटते? भारी वाटले हॉटेल बघून। तर इथं काय तर ते हॉटेल आहे, हे दिसते काय सावली हॉटेल। तर तिथे जाऊन बघूया आता काय मेनू आहे काय नाही, जे असेल ते खायला पाहिजे।
भुका तर लय लागल्यात. सकाळपासून आम्ही ट्रॅव्हलिंगमध्येच आहे. तर आता जाऊन बघूया आणि डायरेक्ट भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये इव्हेंटमध्ये. कोणी ते बघायचं आहे मला. ते दिले त्यांनी डॅनी पंडित वगैरे ते बघायचं आहे मला कोण ते. तर आता जाऊन आपण जाऊन पहिला जेऊया तिथं.